चाकूर येथील जगजागृती विद्यामंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि रक्तदाते उपस्थित होते। माध्यमांशी संवाद साधताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलं। तसेच चाकूर ड्रामा केअर लवकरच सुरू होईल असे त्यांनी स्पष्ट केले। चाकूर पंचायत समितीतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचं सांगत, चौकशी सुरू असतानाही कोणी उपोषणाला बसायचं ठरवलं तर तो त्यांचा लोकशाहीचा अधिकार आहे, मात्र दोषी आढळण्यावर सरकार कोणतीही गय करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केलंय। नमस्कार, खरे लोकस्वराज्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण चाकूरमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत। रक्तदानाचं मोठं शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्या संदर्भामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जे अख्ख्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये दिलं, खरं तर आम्हालाही अभिमान आहे की शेवटी आमच्या मतदारसंघातले आमदार, मंत्री हे त्यांच्या हातून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी देण्यात आली। सरदार साहेब, आमच्या खरे लोकस्वराज्याच्या चॅनलच्या माध्यमातून आपलं अभिनंदन। थँक्यू। बोला सर। शेतकऱ्याची कर्जमाफी आपण दिलेलीच आहे। हो, सांगितले की आपण 22 तारखेला यांचा योग साधून आपण त्या दिवशी राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्याची कर्जमुक्ती जाहीर केली। त्याचबरोबर 12 लाख शेतकरी आपण जे पूर्वी महात्मा फुले योजनेखाली येत होते त्याही लोकांना आपण 2 लाखापर्यंत द्यायचं मान्य केलेलं आहे। एकूण ही कर्जमाफी आपली पहिले 36,585 रुपये कोटीची होती, पुन्हा हे नंतर वाढल्यामुळं 50,000चे 2 लाख केल्यामुळं ही टोटल अमाऊंट 40,000 कोटी आणि थोडी ते अमाऊंट आहे। अशा प्रकारची सर्वात मोठी कर्जमुक्ती या ठिकाणी जाहीर केली। बरोबर सर, चाकूरमध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत सध्या ट्रामा केअरच्या संदर्भात। ट्रामाचा जो निधी आहे अत्यंत आवश्यक आहे सर, त्या संदर्भात आपण मागे हो, कालपुराही बैठक झाली, आपण तो आढावा घेतला मी, आणि डेप्युटेशी मध्ये देखील दोन्ही ठिकाणचे ट्रॉमा केअर सेंटरचे जे काही इक्विपमेंट लागणार आहे, त्या ठिकाणी काही मॅन पॉवर लागणार आहे, त्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत आणि लवकरच ते चालू। पीक विम्या संदर्भात मध्ये पण सर सध्या म्हणतात की धाराशिवचे जे आहेत नेते मंडळींनी किंवा कोर्टाचा पीक विमा आलेला आहे। आता मागला जो पीक विमा आहे त्याचे सगळे बॅलन्स शीट ऑडिट वगैरे झालेले असते। आपण प्रयत्न करू, मिटिंग बोलवलं, बघू त्याच्यात काय विषय आहे। बरं, आणखीन एक विषय, सध्या उपोषण चालू आहे, 6वा दिवस आहे, म्हणजे काय उपोषण काय कारण भ्रष्टाचार झालाय असं? भ्रष्टाचार झालाय सांगायचं शासनाला, शासनाने समिती नेमलंय, ती कारवाई करता येत ना। चुकीचं झालं असं तर आम्ही देखील काय म्हणलं होतं, पहिलं पंचायत समितीमध्ये काहीतरी आम्हाला वाचायला व्हिडिओ काय आमचा काही दुश्मन होता का, चुकीचं काम करू नको, त्यांना समज दिले, त्याच्यावर काही सुधारणा व्हायला गेली, त्याचं देखील आम्ही समर्थन कशाला करावं। जे चुकीचं काम केलंय कुणी असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे। आपल्या मतदारसंघातले उपोषण करतात, आमच्या माध्यमातून काही किंवा उपोषण सोडवलं पाहिजे, सोडा काहीतरी सरकारने, शासनाने सांगितलंय की त्यांनी म्हणल्याप्रमाणे चौकशी नेमलंय, अजून उपोषण सोडा म्हणायची काय गरज आहे? आता तुमचा जर हट्ट असंच असला एखाद्या गोष्टीचा, त्याला काय होईल? उपासना म्हटलं की मुख्यमंत्र्याचं जे पद आहे, मुख्यमंत्री जे पद आहे ते आमच्याकडून दादा नसल्यामुळे तर ते राहून गेलं, आमचंही स्वप्न राहून गेलं। भविष्यामध्ये आपल्या पक्षाकडनं खरंच ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणारच नाही, तशी संधी आम्ही सोडणार नाही ना, कोणी सोडणार। हे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते। या संदर्भामध्ये आपण आता सांगितलं की बाबा जे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, खरं तर चाकूर मतदारसंघाचा, अमोथर मतदारसंघ, चाकूर मतदारसंघाचं नशीब आहे की सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आपल्यातले आहेत आणि त्यांनी संबंध राज्यभर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली। या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बातचीत केली आहे।